मस्त आहे तो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज आलो माळेगाव यात्रेमध्ये. तर आज आपण बघणार आहोत नंबर 1 ला हे माळेगाव यात्रा भरत असते मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा जोड कसा आहे आणि 1 नंबर या बैलाचा आलेला आहे असं म्हणतात ते मालक. माधव विश्वनाथ हार्डे कृपया या पशुपालकाने घ्यावे. बघू शकता मित्रांनो कसा आहे जोड, पाहू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो. माळेगाव यात्रेतील खूप मोठी यात्रा असते आणि खूप इथं म्हणजे कुत्र्याचा असतो, बैल असतो, कशाचाही हर प्रकारचा इथं रेस घेतली जाते आणि त्याच्यातून निवड केलेली असते. पहिला दुसरा बक्षीस असते. नोंदणी कक्ष बघा, लाल कंदारी मादी वासरी म्हणून पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी आहे इकडं घोड्याची नोंदणी आणि इकडं म्हणजेच बघू शकता ह्या साईडला तुम्ही कोंबडे. अशा प्रकारे ह्या ठिकाणी नोंदणी करून बक्षीस वितरण पुकारले जाते मित्रांनो. पहिला दुसरा पाहू शकता. ह्या इकडे काय आहे आपण बघू शकता. त्यांचं पारितोषिक आहे, त्यांचे नाव नोंदणी करून अशा प्रकारे आहे मित्रांनो. माळेगाव यात्रेतील खूप मोठ्या प्रमाणात भारतात मित्रांनो पाहू शकता तुम्ही ह्या ठिकाणी पूर्ण घोडे बांधलेले आहेत आणि ज्याला घ्यायचे असेल त्यांनी विकण्यासाठी आणून ह्या ठिकाणी दावण बांधलेले आहे अशा प्रकारे पाहू शकता. आणि पूर्ण त्यांना खाण्याकरता ते पिशवीमध्ये त्यांचं खाद्य ठेवलेलं आहे. बघू शकता कसे आहेत घोडे. आणि ह्याच्यातून समद्यातून पहिला जे काढलेलं आहे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघलेलं आहे, बघू शकता. मित्रांनो ह्या जे घोड्याची आहे किंमत 1.5 लाख सांगितलेली आहे. आणि कोणी मागणी आली होती का नाही? मागितला 21ला. 21ला मागला का? बरं, तुमचं गाव मामा? नऊळ नऊळ तालुका माजलगाव, जिल्हा बीड. हा, किती जणांना मागून घोड्याला गेले? 4-5 जणांनी मागितले. 21 घोडा आणला तर सगळे घोडे विकले. म्हणजे तुम्ही टोटल 21 घोडे आणले होते, त्याच्यातून आता राहिले फक्त हे 6 घोडे, 5-6 घोडे राहिलेत. 6 घोडे राहिले. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही 21 घोड्यातून 6 घोडे इकायचे तेवढे राहिलेले आहेत. आणि ह्या जे घोड्याला आले होते 5-6 जणांचं गिराईक येऊन गेलेलं आहे पण मामाने दिले नाही. तुमचं मग किती थोडक्यात राहिला का? थोड्यात राहिले, 10,000 राहिले. 1,30,000ला मागू लागले. हा, 1,40,000 म्हणाले तुम्ही. मग तुमचं म्हणणं कितीपर्यंत द्यायचं शेवट? देऊ आणि 5-4,000 वाढे देऊन टाकू. व्हायला सौदा ते थोडा राहिलाय. बरं, तुमचं मामा नाव सांगा? शेख इनुस भाई. मित्रांनो अशा प्रकारे त्यांची ही संपूर्ण ही दावण आहे अशा प्रकारे आहे बघा. आणि त्यांचं थोडक्यात सौदा राहिलेला आहे असं म्हणतात त्यांनी. आणि ते पण आज ह्या 2 दिवसात होऊन जाईल. हो ना. बरं मामा, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मग मामा तुमचं नाव? माझं नाव आत्माराम महाराज, उमरीगड. उमरीगड महाराज आहे. घोडी घेतली इथे. घेतली आहे का तुम्ही? घोडी. कोणती घोडी घेतली तुम्ही? नुकरी घोडी. चला बरं दाखवा. 1 लाख रुपयाला घेतली का? चला मित्रांनो, ह्या मामाने ते घोडी आहे का तुमची? हा, ती घोडी घेतलेली आहे. चला आपण ती घोडी बघूया कशी आहे आणि कशी नाही ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया. बघू शकता मित्रांनो ही घोडी घेतलेली आहे. बरं, ह्या घोडीची किंमत किती सांगली त्याने? 1.5 लाखाला 1 लाखाला घेतला. 1 लाखाला घेतले तुम्ही. बघा मित्रांनो पाहू शकता 1 लाखाला ही घोडी घेतलेली आहे. आणि ह्या घोडी कुणाला काय खासियत ह्या घोडीची काय सांगितली असेल ना? ह्या घोडीची खासियत हो हां सांगतो. सांगा ना. म्हणजे हे घोडी नेमकं लहान लेकरू कोणी गेलं काही मारत काहीच करत नाही. नुकरा आहे. नुकरा जात आहे. हां.
एकदम चलायला बढिया नाच काम करती, हा सगळं काम करती, बर एवढी गुणी आहे, हा भरपूर गुणी घोडी आहे. बघू शकता याचं मित्रांनो, नाव राणी आहे, याचं नाव राणी म्हणतात तिला, राणी लाडानं. म्हणतात. बघू शकता मित्रांनो, राणी नाव त्यांनी ठेवलेलं आहे आणि 1 लाखापर्यंत ही घोडी घेतलेली आहे त्यांनी. आत्माराम महाराज, आत्माराम महाराज उमरीगड. उमरीगड ह्यांनी घेतलेली आहे. आता इथून तुम्हाला आता ही घोडी न्यायची म्हणलं तर आम्हाला मुंबईला आम्हाला 7,000 रुपये भाडं आहे. भाडं, हो. मग इथून भाडं करून टेम्पोनच जावं लागेल. हो, बघू शकता, नाही तर बसून बी जमायचं नाही. नाही बसून नाही जमणार, दूर आहे. किती जरा किलोमीटर खराब आहे? होत किती किलोमीटर? 250 किलोमीटर. बघा मित्रांनो, 250 किलोमीटरहून ह्या माळेगाव यात्रेमध्ये आलेले आहेत. खास म्हणलं तर घोडी घेण्यासाठीच आलेले आहेत ना तुम्ही. हो, बघा असं का अशा प्रकारे ह्या माळेगाव यात्रेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोड्याचा बाजार भरलेला जातो आणि ह्यांनी घोडी खरेदी केलेली आहे. बरं मामा, तुमचं नाव? तुम्ही थावरे? हा, तुमची एकाच गावचे आहेत ना? नाही नाही, हा. व्यापारी का आम्ही? हा, व्यापारी आहेत. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हे तर व्यापार केला जातो. 1 से बढ़कर 1 घोडे राहू असतात आणि त्याच्यातून ज्याची पसंत तशी निवड केलेली असते ह्या ठिकाणी. आणि अशा प्रकारे मामा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे, थँक्यू. मित्रांनो, आपण चला आता जाऊया अजून पुढे काही बघू नवीन. आज अशा प्रकारे त्यांनी घोडी घेतलेली आहे, 1 लाखाला घेतलेली आहे म्हणतात. आणि आपण जाऊ पुढल्या काय आहे ते बघूया. अजून आमचं खाद्य आहे, बघा बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. खाद्यामध्ये थोडं पाणी टाकलं म्हणजे ते खूस उडत नाही, अशा प्रकारे पाणी टाकले त्यांनी. चलो, मस्त आहे तो. समजे एका मालकाचे आहेत काही. घोडे कुणाचे? उधर है एक सफेद भक्का पल, क्या सफेद भक्का? बघा मित्रांनो, घोडे पाहू शकता. 40 लाखाचा आहे आणि हा घोडा म्हणजे समजा प्रथम नंबर आले का? बरं, हे घोड्याची 40 लाख किंमत ही काय ह्याच्यात खासियत असल्यामुळे सांगितल्या बरं? मारवाडी लाईनचा घोडा. आता मित्रांनो, माळेगाव यात्रेमधील पाहू शकता तुम्ही. आणि हा घोड्याचा आता बक्षीस, आता ह्याला बक्षीस किती ठेवले? पहिलाच नंबर आला पण साहेब असो फोटो काढायचे. नाव काय हो तुमचं? नाव सांगा. बालाजी कुसळे, तुमचं गाव? अंबाजोगाई, बीड जिल्हा. अंबाजोगाई, बीड जिल्हा.